नमस्कार. यावल तालुक्यातील पिंपरी या गावचे जे सरपंच आहेत मोहन सपकाळेजी हे एक मागच्या कालखंडामध्ये सरपंच होते. त्यांना एक आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि एक गरिबीतून पाऊस लावून निघणारं असं व्यक्तिमत्व मोहन भाऊंचं आहे. ते प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. भाऊ, आपलं TV24 नॅशनल न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. एक भारदस्त असा पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे. आदर्श सरपंच पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेला आहे. बरं, मला सांगाल की आपण पिंपरी या गावाचे विद्यमान सरपंच होता. आपल्या कालावधीमध्ये कोणकोणती कामं करण्यात आलेली आहे, काय सांगाल थोडक्यात? मी 2020 पासून सरपंच होतो. तर 2021-22 मध्ये मी पाणी पुरवठा योजना आणि डांबरीकरणचा रस्ता 1 किलोमीटर मंजूर केला होता जिल्हा नियोजनमधून. आणि स्ट्रीट लाईट बसवले होते गावाच्या बाहेर आणि 2 बंधारे बांधले होते. अजून संरक्षण भिंत मंजूर केली होती नियोजन समितीमधून. आणि अजून प्युअर ब्लॉक बसवलं होतं. ब्लॉक होते, अजून बसण्यासाठी ब्लॉक होते, ते पण मंजूर केले होते. आणि गटारींचं काम केलं होतं, पाईपलाईनचं काम केलं होतं 15 हेक्टरमधून. म्हणजे अशी बरीचशी कामं केलेली आहेत. बरीचशी कामं केली. बरं, मला सांगाल की पाणी म्हटलं म्हणजे अमृत. पाण्याचा ज्वलंत प्रश्न, पाण्याच्या संदर्भात गावकऱ्यांची काय आपली काय भूमिका राहिलेली आहे? म्हणजे भूमिका अशी की आमची 2040 पर्यंत म्हणजे सर्व असं काहीच प्रश्न राहिलेला नाही की आता पाण्याची अडचणी आहे का काही आहे, असं काहीच नाही राहिलेलं आहे. पूर्ण समस्या मिटलेली आहे. म्हणजे तुमच्या गावाला पाणी एक कशा माध्यमातून मिळतं? म्हणजे आमच्या गावातून पाणी उभेलं आहे आणि तिथं 2 आम्ही या बनवलेल्या आहे टाक्या. एक 25,000 लिटरची आहे आणि आता 45,000 लिटरची आहे. तर म्हणजे पाणीची अशीच कोणती अडचण नाही राहिलेली. म्हणजे जलजीवन मिशन अंतर्गत केलेली आहे आपण? हो, जलजीवन मिशन अंतर्गत केलेली. आपल्याला आपल्या कामाच्या उल्लेखनीय कार्याची चाचपणी करूनच आपल्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे, असं मी या ठिकाणी आवर्जून नमूद करतो. म्हणजे आणि मला सांगाल की हा जो आपल्याला आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे, याचं वितरण कुठे झालं, काय सांगाल? त्याचं वितरण कोणी येते सांगाल की आदर्श सरपंच पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलं. आपल्या कालखंडामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची कामं केलेली आहेत. घरकुलांच्या संदर्भात काय सांगता येईल? घरकुलांच्या संदर्भामध्ये 2021-22 आणि 23 मध्ये 26 घरकुल 70 मंजूर केले होते. 70 घरकुलं मंजूर केलेली आहे. आपल्या गावाची लोकसंख्या किती आहे? आपल्या पिंपरीची लोकसंख्या 1500-1600. स्पेशल शबरीचे घरकुल आपण एवढे मंजूर केलेले आहे. हो, स्पेशल. तर म्हणजे त्यांचा निवाऱ्याचा पण प्रश्न मिटला आहे, म्हणजे पाण्याचा प्रश्न मिटला आहे. आणि म्हणजे जे आपल्याला हा जो आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे, यांची काही म्हणजे अधिकारी वगैरे ऑन दी स्पॉट येऊन तिथे स्थळ पाहणी वगैरे केली होती का आपल्या विकास कामांची? हो, JLPचे जे काही अधिकारी असतात ते गावामध्ये येऊन ते चाचपणी करतात आणि त्यांना चाचपणी करून ते अहवाल वरती पाठवतात JLPला आणि JLP वरती पाठवतात. मग तिथून ते दखल घेतली जाते. म्हणजे त्या कामाची दखलच घेऊन आपल्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. बरं, मला सांगाल मोहन भाऊ की आपण आपल्याला आदर्श सरपंच पुरस्कार राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. तर आपण ह्या पुरस्कार निवडीच्या माध्यमातून सोसायटी म्हणजे समाजात संदेश काय देऊ इच्छिता, मेसेज काय देऊ इच्छिता, काय सांगा? समाजामध्ये आता पुढले जे येणारे जे भवितव्य राहील की समाजासाठी आपण शाळा चांगली व्यवस्थित करू, गावासाठी रस्ते व्यवस्थित करू, गावामध्ये काँक्रिटीकरण म्हणा किंवा प्युअर ब्लॉक म्हणा, असे चांगले व्यवस्थित योजना जर राबवल्या तर त्या समाजासाठी चांगल्या राहतील.
आणि बरीचशी कामं आपण पिंपरीमध्ये आपल्या सरपंच कालावधीमध्ये केलेली आहे. हो. तर एक चांगल्या प्रकारे नागरिकांना एक आत्मिक समाधान झालेलं आहे. हो, समाधान झालेलं आहे. म्हणजे असं की बुवा आपण 2000 आपल्या 25-25 वर्षापासून ग्रामपंचायत नव्हती आमच्या गावात. तर आम्ही ग्रामपंचायत लढवली, बिनविरोध झालो आणि माझे जे सहकारी होते, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, मॅडम, गावातले मित्रमंडळी, गावातले पुरुष आणि माझे जे नेहमी माझ्या संपर्कात असतात, माझे मार्गदर्शक प्राध्यापक आमदार साहेब चंद्रकांत बळीराम सोनवणे हे चोपडा तालुक्याचे आमदार आहेत, विद्यमान आमदार. त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी सर्व काम करत असतो. म्हणजे हा जो पुरस्कार आहे याचं श्रेय आपण कोणाला देणार? याचं श्रेय मी आमदार साहेबांना बी देणार आणि गावातल्या लोकांना पण देणार आणि मित्रमंडळींना आणि माझे जे सहकारी लोक होते, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवक यांना पण मी देणार. म्हणजे हा पुरस्कार आपला एकट्याचा नसून नाही, एकट्याचं नसून सगळ्या गावाचा आहे. म्हणजे हा पुरस्कार तुम्ही गावाला समर्पित करता. हो, गावाला समर्पित करतो. राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आपल्याला. एक भारदस्त असा पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे. या आपण सरपंच कालावधीमध्ये बरीचशी कामं केलेली आहेत. हो. आपण हा जो पुरस्कार मिळण्याच्या आधी आपण कोणकोणती पदं भूषवलेली आहेत काय सांगा? मी 2006 मध्ये शिवसेना शाखा प्रमुख माझी निवड झाली होती. तेथे चंद्रकांत बळीराम सोनवणे आले होते. तेव्हा ते नगरसेवक होते, जळगाव नगरपालिकेचे. ते तिथं आले होते, आमची शाखा ओपनिंग केली होती. मी तेव्हापासूनची त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणामध्ये आलो. मी नंतर शाखा प्रमुख झालो, नंतर उपतालुका प्रमुख झालो शिवसेनेचा, नंतर सरपंच झालो आणि आता धाडस संघटनेचा तालुका अध्यक्ष आहे यावर. बरं, आपण याच्या वेगवेगळ्या प्रकारची पदं भूषवलेली आहेत सरपंच होण्याच्या आधी. तर आपल्याला काही राजकीय वारसा वगैरे होता का? आई वडील वगैरे कोणी राजकीय क्षेत्रात होते का? नाही, कोणीच नाही होतं राजकीय क्षेत्रामध्ये. कोणीच नव्हतं. हे होते एक पिंपरी तालुका यावल येथील सरपंच मोहन सपकाळे आणि एक गरिबीतून ताऊस लावून निघणारं असं व्यक्तिमत्व मोहन भाऊचं आहे. आणि गावासाठी काहीतरी करण्याची उर्मी त्यांना होती. त्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी बरीचशी कामं, विकास कामं आमदार चंद्रकांत अण्णा पाटील यांच्या माध्यमातून, सोनवणे यांच्या माध्यमातून खिचून आणलेली आहे आणि बराचसा त्यांनी गावाचा विकास केलेला आहे. अजूनही एखाद्या वेळी त्यांना जर संधी मिळाली तर त्या संधीचं ते सोनं करणार आहेत आणि गावामध्ये जे काही अपूर्ण कामं राहिलेली आहेत ते पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे. एक चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व मोहन भाऊंचं आहे. त्यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी, उडत्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी, अशी उंच भरारी आपल्या मोहनजी सपकाळे यांनी मारलेली आहे. यशाचं गौरी शंकर गाठलेला आहे. पुण्याच्या आपल्या T24 नॅशनल न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीराज सुरवाडे, T24 नॅशनल न्यूज.